भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी नाशिकमधून लोकसभा लढवावी असं संत महात्मे आखाडा परिषद त्याचप्रमाणे नाशिकमधील प्रमुख सर्व मंडळींनी धार्मिक मंडळींनी ही मागणी केली आहे। असं घडलं असता नाशिकचा नव्हे तर महाराष्ट्राचा अत्यंत उत्कृष्ट असा एक विकास देखील त्या ठिकाणी होईल। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्माण होतील। नाशिकच्या चार बाजूला 4 इंडस्ट्रियल झोन आहेत, ते झोन जणू बंद पडले, त्यामुळे बेरोजगारीचा देखील अत्यंत मोठा प्रश्न आहे। कांदा, द्राक्ष आणि नाशिकमधला जिल्ह्यामधला जो प्रगत शेतकरी आहे हा आज अडचणीमध्ये आहे। आदरणीय मोदी जर या ठिकाणी खासदार म्हणून आलेत तर अत्यंत मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचे प्रश्न देखील दूर होतील। त्याचप्रमाणे HL त्याचप्रमाणे असलेलं डिफेन्स झोन देवळाली कॅम्प आर्टिलरी सेंटर, आता आमची विनंती अशी राहील की एक डिफेन्स झोन डिफेन्स इंडस्ट्री ही नाशिकला यावी, त्यायोगे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती रोजगार मिळतील। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना आम्ही 12 तारखेच्या कार्यक्रमाचे देखील या ठिकाणी आशीर्वाद देत आहोत आणि काळाराम मंदिराचे आमंत्रण त्या ठिकाणी दिलेलं आहे। जय श्रीराम। आपल्या भारत देशाचे लोकप्रिय यशस्वी जननायक युगपुरुष युगप्रवर्तक प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी साहेब यांनी वाराणसीच्या धर्तीवरती नाशिक तीर्थक्षेत्रातनं लोकसभा निवडणूक लढवावी आणि असं होत असेल तर सर्व संत साधू महंतांना त्याचबरोबर नगरवासियांना अत्याधिक आनंद होणार आहे। या क्षेत्राचा खऱ्या अर्थाने पूर्ण विकास होईल आणि नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रासाठी ही सौभाग्याची गोष्ट असेल। कारण की गेल्या अनेक वर्षानुवर्षापासनं असं म्हटलं जातं की महाराष्ट्रातला नेता हा प्रधानमंत्री होऊ शकत नाही, तर हे वाक्यसुद्धा एक प्रकारे पुसलं जाईल आणि महाराष्ट्रातील खासदार हा प्रधानमंत्री होईल, याचा सर्वाधिक आनंद होईल। त्याचबरोबर या क्षेत्राचा जो विकास आहे कुंभमेळ्याच्या दृष्टीने ते अनेक कामं मार्गी लागतील। जे कामं थांबलेले रखडलेले ते पूर्ण होतील आणि नाशिकमध्ये संस्कृत विश्वविद्यालय असेल, साध्वी भवन असेल, गंगा गोदावरीची महाआरती असेल, सायन्स पार्क असेल, आदी अनेक गोष्टी या माध्यमातून पूर्ण होतील, कॉरिडॉर पूर्ण होईल अशी मी आशा व्यक्त करतो। जय श्रीराम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।